सत्यमेव जयते न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण गंजोटी या गावात तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणी आलेले आहोत। या ठिकाणी ज्यांची ओळख अहमदपूर तालुक्याचे मनोज जरांगे असं म्हणून त्यांची ओळख इथं केली जात आहे आणि या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता अनेकदा ह्यांनी आमरण उपोषण केलेले आहेत। सध्याही 2 दिवसापासून इथं आमरण उपोषण चालू आहे। गंजोटी या गावात आम्ही आलेलो आहोत। गुंजोटी तालुका आपल्या जवळ किनगाव आहे आणि तालुका अहमदपूर। आपण जाणून घेऊ या ठिकाणी जे उपोषण करते आहेत ह्यांचं काय काय मागणी आहे आणि काय मागणी घेऊन यांनी उपोषणास बसलेले आहेत। ह्यांची तुम्ही तब्येत बघू शकता काय झालेली आहे, कारण हा आमरण उपोषण आहे। अन्न पाणी न खाता इथं उपोषण ह्यांनी करत आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यांचं नाव लिंबाजी भुजंगराव खुने, राहणार गुंजोटी तालुका अहमदपूर येथील रहिवासी आहेत। तर तुमचं स्वागत आहे सत्यमेव जयते न्यूज चॅनलमध्ये। तुमची नेमकी मागणी काय आहे, तुम्ही कशासाठी हा आमरण उपोषण करत आहात? मनोज जयरांगे पाटील, आंतरवेली सराटीमध्ये मी जाऊन आलेलो आहे। त्याला पाठिंबा देण्यासाठी मी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर हे गुंजोटी गावामध्ये बसलेलो आहे। मराठ्याला आरक्षण का नाही? मराठ्याचं लेकरून 90% मार्क घेते, ओबीसी वालं 40-50% वालं नोकरीला जाते, तरी मराठ्यानं पाप केलं का? लोटांगण केलं, उपोषण केलं, 6 दिवस केलं, 1 महिना 6 दिवस आमर उपोषण केलं, टप्प्याटप्प्यानं केलं। सोलापूरला ओबीसी वाल्यानं घरं फुकले, हॉटेलं फुकले आणि आपल्या माया बहिणीचे डोसके फोडले आणि गुन्हे आपल्यावर दाखल केले। ही सरकारला कळत नाही का? तर ह्याचा बदला सरकारला मिळणार, बरोबर मिळणार। सरकारला बदला मिळणार म्हणजे आता लागलीच पुढच्या महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक लागू शकतात। तरी मी उठणार नाही, जीव गेला तर कबूल, पण मी आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही। म्हणजे तुमचा हा उपोषण मनोज जरांगे यांना पाठिंबा म्हणून त्यांच्या समरनात आहे? हा, समरनाथ आहे, समरनात आहे। हाय। जोपर्यंत मनोज जरांगे उठत नाही आपल्या उपोषणापासून किंवा त्यांनी काही भूमिका मांडत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपोषणापासून उठणार नाही? उठतच नाही। मनोज जयरांगे पाटील जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत मी उठत नाही। मुख्य मागणी काय आहे तुमची? नेमकी मुख्य मागणी की आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे असं काही? आरक्षण मराठ्याला, मुस्लिमला, वाण्याला दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे, तरच उठन, नाही तर उठणार नाही। सरकारनं गोळ्या जरी झाडल्या तर मी उठणार नाही। तुमचं वय किती आहे? माझं वय 77 आहे। तुम्ही पाहू शकता 77 वर्ष ज्यांचं वय आहे त्यांनी 1 महिना 7 दिवस 6 दिवस या पुढेही या अगोदर त्यांनी उपोषण केले होते आणि आजही 2 दिवसापासून त्यांनी आमरण उपोषणास बसलेले आहे। हा सरकार असं कसं झोपलेलं आहे? कुठं झोपलेलं आहे? 77 वर्ष ज्यांचं वय आहे त्यांनी आमरण उपोषण करतात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी। त्यांना काय अडचण या सरकारला असावी की तिने मराठा समाजाला आरक्षण देत नाही? तर तुम्ही 77 वर्ष तुमचं वय आहे, तुम्हाला तुमची तब्येत खालावत नाही का? तब्येत हालाली तरी बी मला गरज नाही उठायची। मी जरी गेलो तर माझा समाज तर सरकारपुढे माझं भावना ही आहे। माझे मराठी समाजाचे लेकरं 80-90%, 100% मार्क घेतात। ओबीसी वालं 40% वालं, 50% वालं नोकरीवर जाते आणि मराठ्याचे लेकरं आत्महत्या करून मरतात। मग सरकारला शरम वाटत नाही का? काकाचं राग आहे। 90, 95, 100% मतं घेऊन सुद्धा नोकरी लागत नाही मराठा समाजाच्या मुलांना आणि 60-70 घेऊन ओबीसी किंवा आरक्षित असलेले जात त्यांना नोकरी लागते। तर ह्या सरकारला लाज वाटली पाहिजे। तुम्ही हे पाहू शकता ऑन कॅमेरामध्ये, हे झूम करून दाखवा आमचे सोबत कॅमेरामॅन। या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे। हा निवेदन 17/9/2024 चा आहे। तहसीलदार साहेब अहमदपूर यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन सुद्धा प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमच्याकडे तहसीलदार किंवा कुठला अधिकारी आला होता का? कुठलं नाही, अलर्जीपणा करायला आतापर्यंत 2 दिवसात कुणीच आलं नाही? कोणी चाललं नाही। दवाखान्याचे आज आलते फक्त दवाखान्याचे संबंधित कर्मचारी ह्यांची तब्येत बघण्यासाठी आले होते। बाकी कुठलाच तहसील किंवा डिप्टी कलेक्टर आमच्या अहमदपूरला कुठलाच अधिकारी तर दाखवीन, नाही तर मरून तर दाखवीन।
तुम्ही पाहू शकता किती रागात काका आहेत. 77 वर्ष यांचं वय. प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे. आमच्यासोबत इथून काही अजून गावकरी आहेत. आपल्यासोबत ताई आहेत. ताई, तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला आरक्षण पाहिजेत. आमचे वडील 2 दिवसानं बसलेले आहेत. त्यांना पाणी नाही, अन्न नाही. मरून पडल्यावर आम्ही काय करावं? त्या सरकारचं काय घेऊ आम्ही? आमचे वडील जर मेले तर ते नीट राहीन का सरकार? सरकारनं जिम्मेदारी घ्यावं लागन. तुमचे वडील आहेत, हे 77 वर्षांचं वय आहे, तर ह्यांनी उपोषणास बसले. तुम्हाला त्रास होत आहे या गोष्टीचा. मग सरकारला तुमची काय अपेक्षा आहे? सरकारनं दिलंच पाहिजे आम्हाला. सरकार जर आरक्षण देत नसेल तर तुमची भूमिका काय असणार यापुढे? आमची भूमी म्हणतात त्यांना देवच लागन. आमचा बाप मरून गेल्यावर आम्हाला काय करायचं? पण ह्या सरकारनं जर आरक्षण दिले नाही तर तुमची ह्यापुढे, म्हणजे आता लागलीच विधानसभेची निवडणूक येणार आहे, तर ह्या सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, भाजपचं ते युतीचं. मग तुम्ही त्याला मतदान करणार का नाही करणार? आम्ही करणार नाही. मतदान अजिबात करणार नाही. तुमचं काय म्हणणं आहे काका? ह्या ठिकाणी आरक्षण नसल्यावर आम्ही कुणालाच करणार नाही. हा, धरांगे पाटील तिकडं बसलेले आहेत. तर आता गुंजेटीमध्ये लिंबाजी खुने बसलेले आहेत. तर आमचं म्हणणं एक आहे, तर ह्या दोन्हीचा बी त्रास घेऊन येणे सरकारनं आरक्षण द्यावं. आम्हाला दुसरी काही आशा नाही. ही लाडक्या बहिणीला ह्यांनी चालू केले माहीत आहे का? पुन्हा शेतकऱ्याला लाडक्या बहिणीचं चालू केलंय. ही जी उत्तर ही लोकाला दिलेलं गोपराला गुळं लावालेत माहीत आहे का? शेतकऱ्याला ही मायाला ती मायाला 3 पडाले, 4 पडालेत, 5 पडालेत, फलाने पडालेत. पूर्ण फसवगिरी धंदे आहेत. ह्या लोकाला मारून घालायचे का? ह्या लोकांना मारलेले बाकी लोक काय करणार आहे तिथं? बरोबर. तुम्हाला काय मिळणार आहे का ह्यांना? ह्यांना इलेक्शन लढवायच्यात माहित आहे का? ह्यांना दुसरं काही करायचं नाही. फक्त ह्यांना फज्जा गाठायचा. ह्यांना ही फज्जा गाठला की मिटलं काम. मग दुसरं काहीच नाही ह्यांना. काकाचं म्हणणं असं आहे की इलेक्शन लागलीच येणार आहेत. जे समाजासाठी लढणारे भिडणारे आहेत, ह्याने जर मेले तर मग हे समाजासाठी लढणार कोण? सरकार फक्त आपल्या सरकारपुरता विचार करते, फक्त सत्तेमध्ये येण्यापुरता विचार करते. काकाचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे. करेक्ट? आरक्षण द्यायलाच पाहिजे. द्यायलाच पाहिजे. या लागलीचं आता निवडणुकीमध्ये मतदान तुम्ही मात्र कुणाला करणार जर आरक्षण नाही दिले तर? मतदान माहिती आहे का? ही भाजपवाल्याचं आरक्षण मिळणारच नाही मतदान. आणि जर हे नाही दिले तर मग कधी जनता थोडी तरी वळणारच आहे ना त्यांच्याकडे. बरोबर. ही केल्यावर. आणि आरक्षण नाही दिले तर मग त्यांना मतदानच नाही. मतदानच नाही. तुमचं काय म्हणणं आहे काका? तेच आहे. आरक्षण भेटलं पाहिजे. हा, भेटलं पाहिजे. ताई, तुम्हाला असं का वाटतं की आरक्षण 100% मराठा समाजाला भेटलं पाहिजे? का अशी परिस्थिती मराठा समाजाची आहे? आम्हाला भेटलंच पाहिजे ना. आमचे 12वी लेकरं शिकून लोकांचे शेण काढतेत, आत्महत्या करतेत लेकरं आमचे. आमचा काय उपयोग आहे? शिकवून काय उपयोग आहे आमच्या लेकरांचा? म्हणून मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. हा, तर या ठिकाणी तुम्ही गावकऱ्यांची पण काय मानसिकता आहे तुम्ही पाहून घेतला. अजून आपल्यासोबत इथे एक आहेत. काय म्हणणं तुमचं काका? आमचं हे म्हणणं आहे फक्त कसं आहे, आरक्षण भेटलं पाहिजे. मराठ्याचा आमचा हक्कच आहे, हक्काचं मिळलंच पाहिजे. आमचं एवढं म्हणणं आहे फक्त. या ठिकाणी काही लोकांनी जीव गमावला मराठा आरक्षणासाठी आणि मनोजदादा जरांगे साहेब हे सुद्धा सतत लढत आहेत. तर ह्यांचाही काय होऊ शकते आणि हे उपोषणास बसलेत. ह्यांचे 77 वर्ष वय, ह्यांचे बी काय होऊ शकते. तर सरकारनं नेमकं तुमचं म्हणणं काय? येथील अहमदपूर तालुक्याचं प्रशासनास यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अजून आलेलेच नाहीत कुणी. तलाठी नाही, ग्रामसेवक नाही, कुणीच नाही इथं. कुणी चाललं आलं नाही. या ठिकाणी 77 वर्ष वय असणारा योद्धा मराठा समाजासाठी आरक्षण भेटण्याकरिता आमरण उपोषणास बसलेला आहे. येथील ग्रामसेवक येत नाही, तलाठी येत नाही, या तालुक्याचे तहसीलदार सुद्धा इथं येऊन यांची पाहणी करत नाही. तर हे प्रशासन कुठं झोपी गेलेला हा प्रश्न निर्माण होतो. आणि ह्या गावात हे वयस्कर जर उपोषणास